गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बागती हद्दीतील पहाडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित अवैध मुरुम उत्खननामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारातही पहाडीवरील मुरुमाची वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून याकडे महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे। स्थानिकांच्या मते पहाडीचे अक्षरशः खोदकाम करून शासनाच्या महसुलाला मोठा फटका दिला जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असताना संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा महसूल विभागाला याची माहिती नसणे अशक्य असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। त्यामुळे या प्रकरणात केवळ दुर्लक्ष झाले आहे की यामागे संगनमताचा संशय आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे अवैधरित्या काढण्यात येणारा मुरुम नेमका कोणाच्या आदेशाने आणि कोणाच्या संरक्षणाखाली वाहून नेला जात आहे, या उत्खननातून कोणाचा आर्थिक फायदा होत आहे, तसेच या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही, अशा अनेक प्रश्नांनी प्रशासनाला घेरले आहे। परिसरातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून अवैध उत्खननाला संरक्षण देणाऱ्या व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। शासनाच्या मालमत्तेची उघडपणे होत असलेली लूट थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना जनतेत निर्माण होत आहे। जर या कथित अवैध मुरुम उत्खननावर तातडीने अंकुश लावला गेला नाही तर शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी अशी जोरदार मागणी होत आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख।